नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा हा विशेष संदेश सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आहे. अनेक दिवसांपासून मनावर दडपण, कामामध्ये अडथळे, अपेक्षित यश न मिळणे, घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होणे, आर्थिक नियोजन बिघडणे, मेहनत करूनही त्याचं फळ उशिरा मिळणे, अशा अनेक गोष्टींचा अनुभव काही लोक घेत असतील. पण आजचा हा व्हिडिओ भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर नव्या सुरुवातीची प्रेरणा देण्यासाठी आहे. काही लोकांच्या मनात असा प्रश्न असतो की आता परिस्थिती कधी बदलेल, नशिबाचा दरवाजा कधी उघडेल, थांबलेली कामं कधी सुरू होतील आणि आयुष्यातील अडथळे कधी कमी होतील. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि आपल्या कृतीमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं. पुढील काही दिवसामध्ये स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी ज्या तुम्ही वारंवार पुढे ढकलत आहात, त्या आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. काही लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, काही लोक तुमचं मन विचलित करतील, पण सिंह राशीची खरी ताकद संकटात शांत राहण्यात असते. जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हाच मोठे बदल घडायला सुरुवात होते. त्यामुळे घाई न करता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करा. जे तुमच्याकडे आहे त्याची किंमत ओळखा आणि जे नाही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा. या काळात 3 गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा निर्धार करा. दुसरी गोष्ट म्हणजे अनावश्यक वाद, नकारात्मक चर्चा टाळायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रोज थोडा वेळ स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी द्यायचे आहेत. कारण जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. अनेकदा बाहेरची परिस्थिती बदलण्यापेक्षा विचारांची दिशा बदलणं अधिक प्रभावी ठरतं. जे लोक स्वतःच्या देहावर टिकून राहतात त्यांच्याकडे संधी हळूहळू तयार होत जाते. काही दिवसापासून तुम्हाला वाटत असेल की प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, पण लक्षात ठेवा, प्रत्येक थांबलेली वाट कायमची बंद नसते. काही वेळा वेळ आपल्याला तयार करत असतो. त्यामुळे छोट्या छोट्या सकारात्मक सवयी सुरू करा. सकाळची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा. दिवसात एक काम पूर्ण करण्याचा नियम ठेवा. कुटुंबासोबत वेळ द्या. खर्चाचे नियोजन करा. कोणत्याही मोठ्या निर्णयात घाई करू नका, कारण शांत मनाने घेतलेला निर्णय पुढचा मार्ग मजबूत करतो. सिंह राशीच्या मित्रांनो, हा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते मित्रांनो, आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा असतो. काही गोष्टी उशिरा मिळतात, पण त्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे निराश न होता सातत्य ठेवा. तुमच्या मेहनतीला अर्थ आहे, तुमच्या प्रयत्नांना दिशा आहे आणि तुमच्या संयमाला मूल्य आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जे बदल दिसतील ते अचानक नाहीत, तर आजपासून सुरू केलेल्या छोट्या कृतींचा परिणाम असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि स्वतःसाठी एक सकारात्मक संकल्प करा. मी शांत राहीन, सातत्य ठेवीन आणि माझ्या देहावर लक्ष केंद्रित करेन. सिंह राशीच्या मित्रांनो, अनेक वेळा आपण मोठ्या बदलाची वाट पाहत बसतो, पण बदलाची सुरुवात लहान निर्णयामधूनच होत असते. काही लोकांच्या आयुष्यात अडथळे आले की ते स्वतःवरचा विश्वास कमी करू लागतात. पण लक्षात ठेवा, सिंह राशीचा स्वभाव म्हणजे आत्मविश्वास, धैर्य आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद. तुमच्याकडे जे काही आहे त्यातून पुढे जाण्याची तयारी असेल तर नवीन मार्ग दिसायला लागतात. त्यामुळे स्वतःच्या मनात चालणाऱ्या नकारात्मक विचारांना जास्त जागा देत बसू नका मित्रांनो. पुढील दिवसामध्ये एक गोष्ट नक्की करा. अपूर्ण राहिलेल्या कामांची यादी तयार करा. खूप मोठं लक्ष न ठेवता एका वेळी
एक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही लोक तुमच्या निर्णयांवर मत देतील, काही लोक तुमच्या प्रयत्नांची थट्टा करतील, पण तुमचा मार्ग तुम्हालाच ठरवायचा आहे. प्रत्येक यशस्वी प्रवासामागे काही शांत दिवस आणि काही कठीण दिवस असतात. त्यामुळे परिस्थितीवर राग न करता स्वतःच्या कृती सुधारत राहा. तुमच्या बोलण्यात संयम ठेवा. अनेक वेळा चुकीच्या वेळी बोललेले शब्द नंतर मोठा गैरसमज निर्माण करतात. कुटुंबामध्ये संवाद वाढवा. घरातील मोठ्यांचे मत ऐका. मित्रांमध्ये अनावश्यक स्पर्धा टाळा. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. आज घेतलेला छोटा शहाणपणाचा निर्णय उद्या मोठा फायदा घेऊ शकतो, उद्या मोठा फायदा देऊ शकतो. कोणतीही नवीन योजना सुरू करताना आधी तिचं नियोजन करा आणि नंतरच पाऊल उचला. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला कमी समजू नका. काही लोकांना स्वतःची क्षमता उशिरा कळते आणि तेव्हाच त्यांच्या आयुष्यात मोठा बदल सुरू होतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून गेला आहे. जे झालं त्यावर अडकून न राहता पुढे काय करायचं यावर लक्ष केंद्रित करा. ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या स्वीकारा आणि ज्या बदलता येतील त्यावर काम करत राहा. या काळात रोज स्वतःसाठी काही मिनिट ठेवा. शांत बसा. विचार लिहून ठेवा. पुढचा दिवस कसा चांगला करायचा याचा विचार करा. तुमच्या सवयी तुमचा उदय घडवतात. त्यामुळे आजपासून स्वतःला एक वचन द्या. मी घाई करणार नाही, मी हार मानणार नाही आणि मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणार. सिंह राशीच्या मित्रांनो, अनेकदा जीवनामध्ये काही गोष्टी अचानक थांबतात, काम अडकतात, काही लोक बदलतात, योजना पुढे ढकलल्या जातात आणि मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की इतका प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत. पण प्रत्येक विलंब म्हणजे अपयश नसतं. काही वेळा आयुष्य आपल्याला वेग कमी करून अधिक स्पष्ट विचार करण्याची संधी देत असतं. म्हणूनच पुढील दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर मिळेलच असं नसतं. तुमच्या आजूबाजूला काही लोक असे असू शकतात जे सतत सकारात्मक बोलतील. काही लोक तुमच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करतील. पण प्रत्येक मत स्वीकारणं आवश्यक नसतं. कोणाचं ऐकायचं आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं हे ओळखणं ही देखील एक ताकद असते. सिंह राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते, पण त्याचबरोबर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची सवय देखील आवश्यक असते. या काळात स्वतःला 3 प्रश्न विचारा. मी माझा वेळ योग्य ठिकाणी वापरतो आहे का? मी माझा वेळ योग्य ठिकाणी वापरतो आहे का? मी जे विचार करतो त्यावर कृती करतो आहे का? आणि मी माझ्या ध्येयासाठी सातत्य ठेवतो आहे का? या 3 प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकतात. कारण अनेक वेळा आपल्याला अडवणारी परिस्थिती नसते, तर स्वतःच्या सवयी असतात. आर्थिक बाबतीत थोडी शिस्त ठेवा. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. काही खर्च थांबवता येतील का ते पहा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. प्रत्येक संधी लगेच स्वीकारण्याआधी विचार करा. जे काम तुम्हाला मनापासून योग्य वाटतं त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहा. लक्षात ठेवा, मोठं यश मिळवणारे लोक एकदम पुढे गेले नाहीत. त्यांनी छोट्या सवयी बदलल्या. नातेसंबंधाबाबतीतही एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं जास्त प्रभावी ठरतं. घरामध्ये संवाद वाढवा. मित्रांशी तुलना करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे. इतरांच्या वेगाने स्वतःचं आयुष्य मोजू नका. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे दिवस कोणासाठीही जादूने बदलत नाहीत, पण जो व्यक्ती स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो त्याला नवीन संधी दिसायला लागतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. विचारांमध्ये स्पष्टता आणा आणि कामामध्ये सातत्य ठेवा. आजचा दिवस छोट्या सुरुवातीचा असू शकतो,
पण उद्या त्याचं मोठं फळ मिळू शकतं. सिंह राशीच्या मित्रांनो, अनेक वेळा आपण मागे वळून पाहतो, विचार करतो की इतक्या गोष्टी का घडल्या, इतक्या अडचणी का आल्या, इतके प्रयत्न करूनही लगेच परिणाम का दिसले नाहीत. पण आयुष्याचा एक नियम आहे, प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. काही अनुभव आत्मविश्वास वाढवतात, काही संयम शिकवतात आणि काही लोकांची खरी ओळख करून देतात. त्यामुळे जे घडलं त्याला फक्त नुकसान म्हणून पाहू नका, त्यातून काय शिकलात हे पहा. पुढील दिवसांमध्ये स्वतःला दोष देणं कमी करा आणि स्वतःला समजून घेणं वाढवा. प्रत्येक निर्णय परिपूर्ण असेलच असं नाही. काही निर्णय योग्य ठरतात, काही निर्णय आपल्याला नवीन विचार देतात. पण जो व्यक्ती थांबत नाही, शिकत राहतो आणि पुन्हा प्रयत्न करतो, तोच पुढे जातो. सिंह राशीची खरी ओळख म्हणजे पडून पुन्हा उभं राहण्याची क्षमता. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला सगळं सांगण्याची गरज नसते. तुमची स्वप्न, तुमचे प्लॅन, तुमचे प्रयत्न काही वेळा शांतपणे पुढे घेऊन जाणं अधिक चांगलं असतं. कारण प्रत्येकजण तुमच्या प्रवासाला समजून घेईलच असं नाही. त्यामुळे कमी बोला, जास्त काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या. या काळात वेळेची किंमत ओळखा. सकाळची सुरुवात व्यवस्थित करा. दिवसभरातील महत्त्वाची कामं आधी पूर्ण करा. जे लोक फक्त चिंता करतात त्यांच्यापेक्षा जे लोक कृती करतात त्यांना पुढे जाण्याची संधी जास्त मिळते. म्हणून रोज थोडंसं का होईना पण पुढे चालत राहा. नातेसंबंधामध्येही एक महत्त्वाचा बदल करा. अपेक्षा कमी आणि संवाद जास्त. प्रत्येक गोष्टीमध्ये मान्यता शोधू नका. स्वतःच्या प्रगतीचा आनंद स्वतः घ्या. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. ज्यांच्यासोबत बोलल्यानंतर ऊर्जा मिळते अशा लोकांमध्ये वेळ घालवा. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढील दिवस हे फक्त वाट पाहण्याचे नाहीत तर स्वतःला तयार करण्याचे आहेत. जे काल झालं ते बदलता येणार नाही, पण आज काय करायचं हे तुमच्या हातात आहे. आजचा निर्णय उद्याचा परिणाम ठरवू शकतो. त्यामुळे धैर्य ठेवा, सातत्य ठेवा आणि मनामध्ये स्पष्ट ध्येय ठेवा. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या मनात गेल्या काही काळात अनेक प्रश्न आले असतील. मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळेल? माझं थांबलेलं काम कधी पूर्ण होईल? मला पुन्हा ऊर्जा कधी मिळेल? पण लक्षात ठेवा, उत्तर नेहमी मोठ्या घटनांमध्ये मिळत नाही. ती अनेकदा आपल्या रोजच्या छोट्या कृतींमध्ये दडलेली असतात. जो व्यक्ती रोज थोडं पुढे जातो तोच काही महिन्यानंतर मोठा बदल पाहतो. आता स्वतःसाठी एक नवीन नियम तयार करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात कालच्या चुकांचा विचार करून नाही तर आज काय चांगलं करता येईल याचा विचार करून करा. दिवसातील पहिल्या काही मिनिटांमध्ये फोन, नकारात्मक चर्चा किंवा अनावश्यक चिंता यापासून थोडं दूर राहा. स्वतःला विचारा, आज एक अशी कोणती गोष्ट करू शकतो जी मला माझ्या ध्येयाजवळ नेईल आणि मग ती पूर्ण करा. तुमच्या बोलण्यात स्थिरता आणा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं बंद करा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं ही देखील एक ताकद असते. तुमच्या शांततेला कमजोरी समजणारे लोक असतील, पण लक्षात ठेवा, शांत मन जास्त स्पष्ट निर्णय घेतं. सिंह राशीच्या लोकांकडे पुढे नेण्याची क्षमता असते, पण ती क्षमता योग्य दिशेला वापरणं महत्त्वाचं असतं. या काळात स्वतःची ऊर्जा जपा. प्रत्येक व्यक्तीसोबत मन मोकळं करू नका. तुमच्या देहाबद्दल सतत बोलण्यापेक्षा यासाठी काम करा. काही गोष्टी पूर्ण झाल्यावरच लोकांना दिसतात,
त्यामुळे संयम ठेवा. तुमच्या मेहनतीवर शंका घेऊ नका. जे आज दिसत नाही ते उद्या परिणाम म्हणून दिसू शकतं. आर्थिक आणि कामाच्या बाबतीत एक साधा नियम ठेवायचा आहे. तो म्हणजे जे आवश्यक आहे त्यालाच प्राधान्य द्यायचं आहे. जे आवश्यक आहे त्यालाच प्राधान्य द्यायचं आहे. प्रत्येक नवीन संधी आकर्षक वाटू शकते. प्रत्येक नवीन संधी आकर्षक वाटू शकते, पण प्रत्येक संधी तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. विचार करा, योजना करा आणि मगच निर्णय घ्या. घाईमध्ये घेतलेला निर्णय नंतर दुरुस्त करायला जास्त वेळ लागतो. नात्यांमध्येही बदल करा. ज्यांना तुमच्या प्रगतीचा आनंद आहे त्यांना जवळ ठेवा. ज्यामुळे सतत मन अस्वस्थ होतं अशा गोष्टीपासून थोडं अंतर ठेवा. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना स्वतःला विसरू नका. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नाही, ती पुढे जाण्याची तयारी आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन येतील की नाही हे पूर्णपणे कोणीच सांगू शकत नाही. पण तुम्ही स्वतःला तयार केलं तर संधी आल्यावरती ओळखता येईल. त्यामुळे आजपासून एक निर्णय घ्या. मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही आणि मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणार आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही जुने अनुभव, काही न बोललेले शब्द, काही अपूर्ण अपेक्षा आणि काही गोष्टींचा भार अजूनही असेल. अनेकदा आपण त्या गोष्टी मनात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण मनावर ओझं असेल तर चालणं जड होतं. म्हणून पुढील दिवसांमध्ये स्वतःला एक प्रश्न विचारा, मी अजून कोणत्या गोष्टीला धरून बसलो आहे जे आता सोडायची वेळ आली आहे. काही लोक भूतकाळातील चुका पुन्हा पुन्हा आठवत राहतात. काही लोक इतरांनी काय म्हटलं ते मनावर घेतात. काही लोक प्रत्येक अपयश स्वतःची ओळख समजतात. पण सत्य हे आहे की तुमची चूक म्हणजे तुमची ओळख नाही. तुमचं एखादं अपयश म्हणजे तुमचं भविष्य नाही. प्रत्येक अनुभव तुमचं पुढचं स्वरूप घडवत असतो. त्यामुळे स्वतःला जुने निर्णय माफ करा आणि पुढे चालायला सुरुवात करा. या काळात 3 गोष्टी हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची इतरांशी तुलना करणं सोडून द्या. दुसरी गोष्ट म्हणजे जास्त चिंता करू नका. तिसरी गोष्ट म्हणजे सतत इतरांकडून मान्यता मिळण्याची अपेक्षा. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित करतो तोच शांत राहतो आणि स्थिरता पुढे जातो. कामाच्या बाबतीत एक नियम ठेवा. जे सुरू केलं आहे ते पूर्ण करण्याची भर द्या. नवीन नवीन गोष्टींच्या मागे धावण्याऐवजी एका दिशेने सातत्य महत्वाचं आहे. प्रत्येक दिवस परिपूर्ण जाणार नाही, पण प्रत्येक दिवस प्रगतीचा असू शकतो. नात्यांमध्येही एक बदल आवश्यक आहे. काही वेळा आपण सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला विसरतो. जे लोक तुमच्या आयुष्यात शांतता आणतात त्यांना जपा. जे सतत गोंधळ निर्माण करतात त्यांच्यापासून भावनिक अंतर ठेवा. प्रत्येक नातं टिकवणं तुमची जबाबदारी नाही, पण चांगल्या नात्यांची काळजी घेणं नक्कीच तुमच्या हातात आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्या दिवसात काही मिनिटं स्वतःसाठी ठेवा. मोबाईल बाजूला ठेवा. थोडा शांत वेळ घ्या. पुढचा दिवस कसा चांगला बनवता येईल याचा विचार करा. स्वतःसोबत शांत बसणं ही खूप मोठी ताकद असते. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय स्पष्ट होतात. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढे जाण्यासाठी कधी कधी वेग वाढवायचा नसतो, तर अनावश्यक भार कमी करायचा असतो. तुम्ही जे सोडता त्यावर तुमचा पुढचा हलका प्रवास होतो. त्यामुळे आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी जुन्या गोष्टींमध्ये अडकणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवेन आणि मी माझ्या मार्गावर चालत राहीन. सिंह राशीच्या मित्रांनो, काही वेळा आयुष्य मोठे बदल आधीच दाखवायला सुरुवात करतं, पण आपण घाई, चिंता किंवा जुन्या विचारांमध्ये इतके अडकतो की संकेत दिसतच नाहीत. एखादी नवीन कल्पना वारंवार मनात येणं, जुनं अपूर्ण काम पुन्हा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होणं, नवीन लोक भेटणं, स्वतःमध्ये शांत बदल जाणवणं, ह्या गोष्टी काही लोकांसाठी नव्या टप्प्याची सुरुवात
ठरू शकतात. पण प्रत्येक संकेताचा अर्थ लगेच मोठा निर्णय घेणं असा नसतो. आधी निरीक्षण, मग विचार आणि नंतर कृती. एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी आणि विचलन दोन्ही सुरुवातीला सारखे दिसू शकतात. त्यामुळे पुढील दिवसांमध्ये प्रत्येक गोष्टीला होकार देऊ नका. स्वतःला विचारा, ही गोष्ट मला माझ्या ध्येयाजवळ नेत आहे का, की फक्त माझं लक्ष विचलित करत आहे? हा एक साधा प्रश्न अनेक चुका टाळू शकतो. या काळात तुमची ऊर्जा कुठे खर्च होते याकडे लक्ष द्या. काही लोक सतत बोलतात पण पुढे जात नाहीत. काही लोक शांतपणे काम करतात आणि परिणाम दाखवतात. तुम्ही कोणत्या गटात राहायचं हे ठरवा. प्रत्येक दिवशी थोडा वेळ स्वतःच्या प्रगतीचा आढावा घ्या. कालपेक्षा आज एक पाऊल पुढे गेलात का ते पहा. तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. एकाच वेळी खूप गोष्टी सुरू करू नका. अपूर्ण काम मनावर भार बनतात. त्यामुळे एक गोष्ट पूर्ण करा आणि मग पुढे जा. सिंह राशीची ताकद मोठं विचार करण्यात असते, पण त्या मोठ्या विचाराला कृतीची जोड दिली तरच त्याचा फायदा होतो. नातेसंबंधामध्ये संकेत ओळखा. जे लोक फक्त गरज असेल तेव्हाच जवळ येतात आणि जे लोक तुमच्या प्रगतीत आनंद घेतात यामध्ये फरक ओळखा. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जागा देणं आवश्यक नसतं. काही लोक प्रेरणा देतात पण काही लोक दिशा बदलतात. योग्य लोक निवडणं ही देखील एक महत्त्वाची कला आहे. आर्थिक आणि वैयक्तिक निर्णयामध्ये संयम ठेवा. अचानक उत्साहात निर्णय घेऊ नका. काही दिवस निरीक्षण करा. वेळ अनेक गोष्टी स्पष्ट करून देते. स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं म्हणजे मागे पडणं नाही. स्वतःला वेळ देणं म्हणजे मागे पडणं नाही, ती तयारी असते. सिंह राशीच्या मित्रांनो, पुढचे दिवस तुमच्यासाठी मोठा बदल घेऊन येतील की नाही हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही, पण तुम्ही तयार असाल तर प्रत्येक बदल तुमच्यासाठी संधी बनवू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचला. सिंह राशीच्या मित्रांनो, काही लोक खूप मेहनत करतात पण त्यांना वाटतं की परिणाम दिसत नाहीत. याचे एक कारण असू शकतं. मेहनत आहे पण स्पष्ट दिशा नाही. म्हणून पुढील दिवसामध्ये स्वतःला थोडा वेळ द्या आणि एक गोष्ट ठरवा, मला खरंच काय हवं आहे का? कारण जेव्हा देह स्पष्ट होतं तेव्हा मन कमी भडकतं आणि कृती अधिक मजबूत होते. आजपासून एक छोटा नियम सुरू करा. एक वही घ्या आणि त्यात 3 गोष्टी लिहा. मला काय सुरू ठेवायचं आहे, मला काय थांबवायचं आहे आणि मला काय शिकायचं आहे. हे साधं वाटेल पण त्यामुळे मनातील गोंधळ कमी होऊ शकतो. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी माझ्या ध्येयासाठी काय केलं? आज मी माझ्या ध्येयासाठी काय केलं? या काळात दुसऱ्यांच्या वेगाकडे पाहू नका. काही लोक पटकन पुढे जाताना दिसतील. काही लोकांना लगेच यश मिळेल असं वाटेल, पण प्रत्येक व्यक्तीचा वेळ आणि मार्ग वेगळा असतो. तुमचा प्रवास तुमचा आहे. तुलना केल्याने ऊर्जा कमी होते आणि लक्ष विचलित होतं. कामामध्ये एकाग्रता वाढवा. अर्धवट काम कमी करा. एखादी गोष्ट सुरू केली तर तिला वेळ द्या. सुरुवातीचा उत्साह सगळ्यांकडे असतो पण शेवटपर्यंत सातत्य ठेवणारे लोक कमी असतात. स्वतःला त्या लोकांमध्ये तयार करायचं आहे जे बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवतात. घरामध्ये आणि नात्यांमध्ये स्थिरता आणा. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही वेळा शांतता आणि योग्य वेळ हीच सर्वात मोठं उत्तर असतं. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःच्या सवयी सुधारण्यावर लक्ष द्या, कारण तुमच्यातला बदल इतरांनाही प्रेरणा देऊ शकतो. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची, स्वतःला कधीही कमी समजायचं नाही. तुमच्या आयुष्यात अजून बऱ्याच संधी येऊ शकतात. आज परिस्थिती वेगळी असली तरी उद्या नवीन दार उघडू शकतं. त्यामुळे मनात भीती न ठेवता तयारी ठेवा, कारण तयार असलेल्या व्यक्तीला संधी ओळखणं सोपं जातं. सिंह राशीच्या मित्रांनो, आता वेळ आहे स्वतःचा मार्ग स्वतः ठरवण्याची. इतरांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज ऐका. छोट्या कृती सुरू करा. सातत्य ठेवा आणि लक्षात ठेवा, बदल अचानक दिसतो पण हळूहळू तयार होत असतो. सिंह राशीच्या मित्रांनो, काही लोकांना वाटतं की योग्य वेळ आली की सगळं आपोआप बदलेल, पण वास्तवात योग्य वेळ आली तरी तयार नसलेली व्यक्ती ती संधी ओळखू शकत नाही. म्हणून पुढील दिवसांमध्ये बाहेर काय घडतंय यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये काय बदल घडवत आहात हे महत्त्वाचं ठरणार आहे. आजचा दिवस म्हणजे स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे. स्वतःला विचारा, मी अजून कोणत्या गोष्टीची वाट पाहतोय? मी कोणत्या भीतीमुळे पाऊल टाकत नाही? मी माझ्या क्षमतेवर खरंच विश्वास ठेवतो का? हे प्रश्न सोपे वाटतात पण त्यांची उत्तरं आयुष्याची दिशा बदलू शकतात. कारण अनेक वेळा अडथळे बाहेर नसतात, ते मनामध्ये तयार झालेले असतात. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक दार उघडेलच असं नाही.
पण जे दार उघडेल त्यासाठी तयार राहणं तुमच्या हातात आहे. नवीन संधी आल्या तर विचार करा, शिकण्याची वेळ आली तर शिका आणि थोडा वेळ शांत राहण्याची गरज असेल तर शांतही राहा. प्रत्येक क्षणी प्रतिक्रिया देणं म्हणजे तुमची प्रगती नाही. काही वेळा निरीक्षण हेच सर्वात मोठं काम असतं. कामाच्या बाबतीत एक सवय लावा, जे सुरू केलं ते पूर्ण करा. परिणाम लगेच दिसले नाही तरी प्रयत्न थांबवू नका, कारण सातत्य हे अनेक वेळा वेगापेक्षा जास्त प्रभावी असतं. आज केलेली छोटी कृती उद्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष द्या. जे लोक तुमच्यात आत्मविश्वास वाढवतात त्यांच्यासोबत वेळ घाला. जे सतत शंका निर्माण करतात त्यांचा प्रभाव कमी करा. प्रत्येक मताला महत्त्व देत बसलात तर स्वतःचा आवाज ऐकू येणं बंद होतं. त्यामुळे स्वतःच्या मूल्यांवर आणि ध्यानावर विश्वास ठेवा. नात्यांमध्येही एक बदल करायचा आहे मित्रांनो. जिथे सतत सिद्ध करावं लागतं तिथे शांतता शोधा आणि जिथे समजून घेतलं जातं तिथे वेळ द्या. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. ती योग्य ठिकाणी वापरा, कारण थकलेलं मन मोठा निर्णय घेत नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, आता तुम्ही त्या टप्प्यावर आहात जिथे मागे पाहण्यापेक्षा पुढे पाहणं अधिक आवश्यक आहे. जे झालं ते अनुभव होता. जे येणार आहे त्यासाठी तयारी आवश्यक आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि तुमच्या मार्गावर चालत राहा. सिंह राशीच्या मित्रांनो, अनेक वेळा आपण आयुष्यात काही काळाला खूप मोठं नाव देतो. आपल्याला वाटतं की हा काळ कठीण आहे, हा काळ संपला की सगळं बदलेल. पण खरं पाहिलं तर बाहेरचा काळ बदलण्यापेक्षा माणूस आतून बदलायला लागतो. जेव्हा विचार बदलतात, सवय बदलतात, निर्णय बदलतात आणि स्वतःवरचा विश्वास परत येतो, तेव्हाच आयुष्यामध्ये नव्या वाटा दिसायला लागतात. या संपूर्ण प्रवासात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घेतली असेल, कोणताही बदल एका रात्रीत घडत नाही. जसं बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, तसंच प्रयत्न केल्यानंतर लगेच परिणाम दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की काहीच घडत नाही. शांतपणे हळूहळू आतून बदल सुरू होतात. म्हणून स्वतःच्या प्रगतीची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास तुमचा आहे आणि तुमची वेळही तुमची आहे. आज या अंतिम भागात स्वतःसाठी एक संकल्प करा. मी माझ्या चुका स्वीकारेन, त्यामध्ये अडकणार नाही. मी इतरांच्या ऐकेन पण माझा मार्ग स्वतः ठरवेन. मी घाई करणार नाही पण थांबूनही राहणार नाही. मी प्रत्येक दिवस थोडा चांगला बनण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वात महत्त्वाचं, मी स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊन देणार नाही. पुढच्या दिवसामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. मनामध्ये गोंधळ असेल तर निर्णय थोडा उशिरा घ्या. रागामध्ये बोलू नका, उत्साहामध्ये वचन देऊ नका, निराशेमध्ये स्वतःला कमी समजू नका आणि यश मिळालं तर जमिनीवर राहायला विसरू नका. कारण संतुलन टिकवणे हीच खरी ताकद असते. कामामध्ये सातत्य ठेवा, नात्यांमध्ये आदर ठेवा, स्वतःसाठी वेळ द्या, शरीर आणि मन दोन्हीची काळजी घ्या. प्रत्येक दिवसामध्ये छोटी प्रगती शोधा आणि दिवस उत्तम जातील. काही दिवस कठीण जातील पण दोन्ही दिवस तुम्हाला काहीतरी शिकवून जातील. सिंह राशीच्या मित्रांनो, आजचा संदेश असा: कोणत्याही भविष्यवाणीपेक्षा तुमची कृती मोठी आहे, कोणत्या परिस्थितीपेक्षा तुमचा दृष्टिकोन मोठा आहे आणि कोणत्याही अडचणीपेक्षा तुमचं धैर्य मोठा आहे. म्हणून पुढे चला, छोट्या पावलांनी का होईना पण चालत राहा, कारण थांबलेला मार्ग चालणाऱ्यालाच पुढे घेऊन जातो. जर तुम्ही ही संपूर्ण मालिकेपर्यंत पाहिली असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. मी नव्याने सुरुवातीस करत आहे, मी नव्या सुरुवातीसाठी तयार आहे असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरु कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. पुन्हा भेटू एका नव्या विषयासोबत, नव्या ऊर्जेसोबत आणि नव्या प्रेरणेसोबत. धन्यवाद. जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अल्लख निरंजन. आदेश आदेश आदेश.